श्वेता सावजी किचनमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे डाळ कांद्याची भाजी। सावजी लोकांमध्ये ही खूप स्पेशल रेसिपी आहे। आज मी तुम्हाला सावजी पद्धतीने कशी बनवायची हे सांगणार आहे। डाळ कांद्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी डाळ। ही डाळ मी भिजवलेली आहे 4 ते 5 तास। 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। चवीनुसार मीठ, हळद 1 चम्मच, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच धणेपूड। ही पेस्ट घेतली आहे मी। कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली आहे। ही 3 चम्मच आपल्याला घ्यायची आहे। 2 तमालपत्र, 2 लवंगा आणि कोथिंबीर। मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी 4 माप तेल घातलेलं आहे, कारण की या रेसिपीमध्ये थोडं तेल जास्तच हवं असतं। आपलं तेल हे तापलेलं आहे। यात आपल्याला आता 2 लवंगा टाकायचे आहेत। आता 2 तमालपत्र घालायचे आहेत। त्यानंतर कांदे घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदे लवकर शिजतील। आणि लाल होईस्तोवर आपल्याला कांदे छान शिजू द्यायचे आहेत। या भाजीला कांदे थोडे जास्तच लागतात। समजा कोणाला म्हणजे स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही 2 जे लवंगा टाकले आहेत त्या तुम्ही वगळू शकता। आपल्याला ही 5 मिनिटं कांदे झाकून ठेवायचे आहेत। कांदे लालसर झालेले आहेत। यात आपल्याला हिरवी पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट 3 ते 4 मिनिटं अशी होऊ द्यायची आहे, म्हणजे कच्ची राहणार नाही आणि भाजीला सुद्धा छान कलर येईल। पेस्टचा कलर चेंज झालेला आहे। आता यात हळद अर्धा चमचा, 2 चम्मच लाल तिखट असं घालायचं आहे। तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर अजून तुम्ही तिखट घालू शकता। आणि 1 चम्मच धनेपूड। हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला जी डाळ आपण भिजवली होती ती घालायची आहे। छान असं आजूबाजूला तेल सुटत आहे। याला थोडा वेळ झाकून असं 2 मिनिटं शिजवायचं, मग आपल्याला यात पाणी सोडायचं आहे। तेल छान सुटलेलं आहे। आता यात आपल्याला रस्सा करायचा आहे, तर पाणी घालावं लागेल। आपल्याला जितकं वाटलं तितकं, म्हणजे 1 वाटी 1.5 वाटी असं पाणी घालू शकता। थवथवी अशी आपल्याला करायची, खूप रस्स्याची नाही करायची ही भाजी। आपली भाजी शिजलेली आहे, डाळ कांद्याची भाजी। छान असं तेल सुटलेलं आहे। आता यात आपल्याला काळा मसाला घालायचा आहे 1 चम्मच। भाजीला छान असा कलर आलेला आहे। झणझणीत आणि चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे। ही सावजी पद्धतीने बनवलेली डाळ कांद्याची भाजी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।